स्वागत आहे. आज आपण इंग्रजी भाषेच्या जगात एक वेगळी उडी मारणार आहोत. आपल्या टू बी क्रियापदाचा वापर म्हणजे ॲम, इज आणि आर. आता विषय अगदी बेसिक वाटेल, पण या चर्चेतून आपल्याला फक्त नियम नाही तर इंग्रजी भाषेची जी रचना आहे तिचा पाया कसा घातला जातो ह्याचे काही महत्त्वाचे पैलू समजून घ्यायचे आहेत. तर सुरुवात करण्यासाठी या मूलभूत रचनेचं नेमकं महत्त्व काय आहे? तुम्ही अगदी महत्वाचा मुद्दा मांडलाय. म्हणजे कोणतीही भाषा शिकताना तिची वाक्य कशी बनतात हे समजणं खूप गरजेचं असतं. आणि इंग्रजीमध्ये टू बी क्रियापद म्हणजे ॲम, इज, आर हे वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी अनेकदा लागतंच. आपण मराठीत अनेकदा मी शिक्षक असं म्हणू शकतो, आहे नाही वापरलं तरी चालतं. हो, बरोबर. पण इंग्रजीत आय टीचर असं नाही चालत. आय ॲम अ टीचर असंच म्हणावं लागतं. हा एक कळीचा फरक आहे आणि हाच इंग्रजी वाक्यांचा काय म्हणतात त्याला आधारस्तंभ आहे. बरोबर. चला तर मग हे आधारस्तंभ कोणकोणत्या कर्त्यांसोबत म्हणजे सब्जेक्ट प्रोनाउन्ससोबत कसे जोडले जातात ते पटकन पाहूया. आपल्या सोर्सेसमध्ये हे अगदी स्पष्ट दिलंय. आय सोबत ॲम म्हणजे मी आहे. वी सोबत आर आम्ही आहोत. बरोबर. यू सोबत पण आर म्हणजे तू आहेस किंवा तुम्ही आहात. ही, शी, इट या तिन्ही सोबत इज म्हणजे तो, ती, ते आहे. आणि दे सोबत आर म्हणजे ते, त्या, ती आहेत. झालं, हे आपलं बेसिक टूलकिट. आता या टूलकिटचा वापर करून काही साधी वाक्य बघूया. ही आपल्या स्रोतांमध्ये पण दिली आहेत. आय एम एन इंजिनियर मी अभियंता आहे. हो. वी आर इन पुणे आम्ही पुण्यात आहोत. यू आर देअर तू तिथे आहेस. ही इज रिच तो श्रीमंत आहे. दे आर आवर फ्रेंड्स ते आमचे मित्र आहेत. बरोबर. द बुक इज ऑन द टेबल पुस्तक टेबलावर आहे. या उदाहरणांमधून तीच बेसिक रचना दिसते नाही का? हो, अगदी. आणि इथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. या वाक्यांमध्ये कर्ता म्हणजे सब्जेक्ट किंवा इतर शब्द जरी बदलले तरी मूळ साचा म्हणजे कर्ता प्लस योग्य टू बी क्रियापद प्लस बाकीचे शब्द हा तसाच राहतो. ही जी सुसूत्रता आहे ना ती इंग्रजी शिकणाऱ्यांसाठी खूप महत्वाची आहे. एकदा हा पॅटर्न लक्षात आला की मग वाक्य बनवणं खूप सोपं वाटू लागतं. खरं तर गंमत म्हणजे अनेक नवीन शिकणारे सुरुवातीला हे इज किंवा आर विसरतात. ही रिच असं म्हणतात. अच्छा. त्यामुळे ही रचना डोक्यात पक्की बसणं खूप गरजेचं आहे. अच्छा, म्हणजे ही सुसूत्रताच महत्वाची आहे. बरोबर. आता हे तर झालं होकारार्थी वाक्य, पण याच रचनेला थोडंसं बदलून नकारार्थी म्हणजे निगेटिव्ह किंवा प्रश्नार्थक वाक्य कसं बनवायचं? आपल्या श्रोत्यांमधलं केदारचं उदाहरण इथे एकदम उपयोगी पडतं. मूळ वाक्य आहे केदार इज इन द स्कूल केदार शाळेत आहे. नकारार्थी करायचं तर फक्त नॉट टाकायचं. केदार इज नॉट इन द स्कूल केदार शाळेत नाही. अगदी सरळ. अगदी सरळ. आणि होणंही विचारायचं असेल तर क्रियापद आणि कर्त्याची फक्त जागा बदलायची. इज केदार इन द स्कूल केदार शाळेत आहे का? हे तर एकदम सोपं वाटतंय. अगदी. आणि हीच पद्धत आहे इंग्रजीमध्ये नकार आणि प्रश्न बनवण्याचा पाया. नॉटचा वापर नकारार्थी वाक्यांसाठी आणि क्रियापद कर्ता यांची अदलाबदल साध्या प्रश्नांसाठी. आणि इतकंच नाही तर जर का, कसे, कुठे असे प्रश्न विचारायचे असतील म्हणजे WH क्वेश्चन्स हो तर तो प्रश्नार्थक शब्द वाक्याच्या सुरुवातीला येतो आणि त्यानंतर बऱ्याचदा तीच क्रियापद करता अदलाबदल होते. उदाहरणादाखल हाऊ इज केदार इन द स्कूल केदार शाळेत कसा आहे. अच्छा. किंवा वाय इज केदार नॉट इन द स्कूल केदार शाळेत का नाही. म्हणजे बघा इज, नॉट आणि शब्दांची जागा बदलणं या तीन गोष्टींमधून किती वेगवेगळे अर्थ व्यक्त करता येतात. हा नियम खरंच खूप ठिकाणी उपयोगी पडतो. तर ह्या सगळ्या माहितीचा सार काय काढायचा? थोडक्यात सांगायचं तर ॲम, इज, आरचा योग्य वापर आणि त्यातून साधी वाक्य, नकारार्थी वाक्य आणि प्रश्न बनवण्याची ही जी मूलभूत पद्धत आहे ती समजून घेणं. हे म्हणजे इंग्रजीच्या मोठ्या प्रवासातली पहिली पण अत्यंत महत्वाची आणि भक्कम पायरी चढण्यासारखं आहे. यामुळे आत्मविश्वास नक्कीच वाढतो असं मला वाटतं. अगदी बरोबर. आणि हेही लक्षात ठेवायला हवं की ही फक्त सुरुवात आहे बरं का. इंग्रजीमध्ये जे वेगवेगळे काळ आहेत म्हणजे टेन्सेस किंवा अजून गुंतागुंतीची वाक्यरचना आहे हो त्या सगळ्याचा पाया याच साध्या सब्जेक्ट, वर्ब, ऑब्जेक्ट किंवा सब्जेक्ट, वर्ब, कॉम्प्लिमेंट रचनेत आहे.
जर ही बेसिक रचना डोक्यात एकदम पक्की बसली तर पुढचं व्याकरण समजून घेणं खूप सोपं होऊन जातं. म्हणून हा पाया इतका महत्वाचा आहे. खरंय, अगदी बरोबर. जाता जाता एक विचार सोडून जातीये. आज आपण पाहिलं की am, is, are वापरून सध्या काय आहे हे कसं सांगायचं. पण जर भूतकाळात काहीतरी होतं किंवा समजा भविष्यकाळात काहीतरी असेल हे सांगायचं असेल तर इंग्रजीमध्ये नक्की काय बदल होत असतील? याच टू बी क्रियापदाचं रूप बदलेल की अजून काहीतरी वेगळं असेल याचा विचार करायला नक्कीच हरकत नाही.